सोलापूरची लेक असलेल्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांना शिवसेना शिंदे गटानं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मास्टर स्ट्रोक खेळत आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या सोलापूरच्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली। सर्वसामान्य घरातून आलेल्या ज्योती वाघमारे यांना संधी देत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकल्याचं मानलं जात आहे। ज्योती वाघमारे यांच्या रूपानं सोलापुरातील तिसऱ्या नेत्याला राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळं ज्योती वाघमारे यांना दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी भाजपकडून बुधवारी 4 मार्च रोजी 4 नावं जाहीर करण्यात आली होती। राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवार यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता। महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं नाव निश्चित झालं होतं। त्यामुळं शिवसेनेच्या उमेदवारीकडे सर्वांचे डोळे लागले होते। शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे आणि राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची नावं चर्चेत होती। पण शिंदे यांनी सर्वसामान्य घरातून पुढे आलेल्या वाघमारे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला। 7 जागांसाठी 7च उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळं ही निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे। ज्योती वाघमारे यांची पार्श्वभूमी ही आंबेडकरी चळवळीतील असून त्यांचे वडील हे नगरसेवक होते। त्यांची मातृभाषा तेलुगू असली तरी त्यांनी इंग्रजीतून PhD केली आहे, तर मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे। त्या सोलापुरातील महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या। त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला होता। ज्योती वाघमारे या सन 2014मध्ये सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या। त्यानंतरच्या पुढील काळात त्या राजकारणापासून दूर गेल्या होत्या। मात्र सन 2022मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडली। त्या फुटीनंतर ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। आक्रमक वक्तृत्वशैलीमुळं त्यांना राज्याचं प्रवक्तेपद बहाल करण्यात आलं। आता त्यांना एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेवर संधी दिली आहे। तर महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची ही उमेदवारी आहे आणि लाडक्या भावानं आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे। त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार मानते। आणि खरंच विश्वास बसत नाहीये, कारण सोलापूरच्या एका गल्लीतली सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी, जिने आयुष्यभर गरिबीचे चटके खाल्ले, जिला सत्ता म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, पॉलिटिक्स म्हणजे काय या कुठल्याही गोष्टीचा स्पर्श नव्हता। परंतु वडील दलित पॅंथरचे कार्यकर्ते, काबाड कष्ट करणारे माझे आई वडील, कदाचित त्यांना राज्यसभा म्हणजे काय आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे काय आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे काय हे पण त्यांना आज सांगून सुद्धा खरं वाटणार नाही। मला वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका गोर गरीब दलित की बेटी, भीमराज की बेटी, जे मी प्रत्येक वेळेला अभिमानानं सांगते, त्या भीमराज की बेटी, गरीब की बेटी, दलित की बेटीला दिलेला हा न्याय आहे असं मला वाटतं। माझी उमेदवारी माझी नाहीये, ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची उमेदवारी आहे। ही सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची उमेदवारी आहे। ही संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे। त्यामुळे आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्या सगळ्या महापुरुषांचे आभार। माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे भाऊ म्हणून या गरीब बहिणीच्या पाठीशी उभे राहील। ज्योती वाघमारे यांच्या रूपानं सोलापुरातील तिसऱ्या नेत्याला राज्यसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे। यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील 2 दिग्गज नेत्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केलं आहे। यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून काम केलं आहे। त्यामुळं आक्रमक चेहरा असलेल्या ज्योती वाघमारे यांच्या रूपानं सोलापुरातील तिसऱ्या नेत्याला राज्यसभेची संधी मिळाली आहे।